नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय पाटील. तर मित्रांनो हे बघा पूर्ण फॅमिली आता रेडी झालेली आहे आणि खूप छान असा आपण नाश्ता पण केलेला आहे. सकाळी पहिलाच आपण नाश्ता करून घेतलेला आहे. तर या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर चला मित्रांनो, आपण आता वॉटरफॉल बघायला चाललोय. ब्लॉगला सुरुवात झालीच आहे. तर तुम्हाला या स्पॉटची एक वेगळी गोष्ट सांगतो, म्हणजे नेव्ही ऑफिसर्स आहेत इकडे, त्यांचं विलेज आहे. 90% नेव्हीचेच लोक इकडे राहतात. तर मी काल खूप जण बघितले, त्यांच्या गाडीवर नेव्हीचा सिम्बॉल लागला होता. तर खूप प्राऊडवाली गोष्ट आहे. आणि तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे पूर्ण कॉफीची फार्मिंग होते. तर तुम्ही इकडे कॉफी बीन्स बघायला भेटतील तुम्हाला या झाडावर लाल लाल कलरचे. तर मित्रांनो, आपण वॉटरफॉल तर आता पाहणारच आहोत, पण एक कुरुकच्या बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. का कुरुकमध्ये ना कॉफी प्लांटेशन खूप छान प्रकारे होतं. आपल्या इंडियामध्ये 99% कॉफी इकडूनच येते बोलायला गेलं तर. आणि ही गोष्ट कोणाला जास्त माहीत नाही. इकडे ना आपल्या महाराष्ट्राची पब्लिक खूपच कमी आहे. इकडे महाराष्ट्राचं कोण दिसत पण नाही. आम्हीच असून बघायला गेलं तर आता कुरुकमध्ये एक वेगळं स्टेट आहे बोलायला गेलं तर कुरुक. तर खूप भारी वाटतं. आणि तुम्ही पाहताय बघा, पूर्ण जंगल आहे आणि जंगलात मस्त बघा एक पूर्ण कॉफी प्लांटेशन आहे. काय इकडे बघायसारखं तुम्ही व्ह्यू बघू शकता. इकडे जंगलातून आपण चाललोय, तर खूप थंडावा पण आहे आणि खूप भारी पण वाटते. आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करतो, तर खूप भारी वाटते. आणि त्याच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघतायत, तर मला खूप भारी वाटते. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन स्पॉट आपण पाहणार आहोत इन फ्युचरमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लेट्स गो. आता वॉटरफॉलच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो. खूप लांब आलोय आपण, वरतून खालपर्यंत आलोय. आणि पूर्ण फॅमिली आता पुढे चालले. माथुरला आता चाचू आहे. सर्वेच्यानुसार बघायला गेलं तर कोणच नाही आलं आपल्या महाराष्ट्रामधून. तर तुम्ही कुरुक व्हिजिट नसेल केलं तर व्हिजिट करायला विसरू नका. हे बघा मित्रांनो, क्राऊड खूप आहे पुढे. बघा किती मोठा वॉटरफॉल आहे. चला पुढे जाऊन पाहूया आपण. तर मंडळी, नारळ पाणी पिला, फ्रेश झालोय खूप नारळ पाणी पिऊन. आणि आता आपण झिप लाईन करायला चाललोय. हे बघा खूप मोठी झिप लाईन आहे आणि लॉंगेस्ट झिप लाईन आहे बोलायला गेलं तर कुरुकची. चला जाऊया झिप लाईन करायसाठी. लेट्स गो. A few minutes later. तर मित्रांनो, आता इकडे डिटेल्स फिल करायला घेतलेत आणि कंडिशन्स पण आहेत, ते पण फॉलो करायला लागतात आपल्याला. आणि बघा सेफ्टी पर्पजसाठी हेल्मेट देतील. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. चला, फोन होल्ड करायला भेटेल का मला माहीत नाही, कारण की ग्लोव्ज देतात आपल्याला. तर फोन होल्ड करायला भेटणार नाही कधी, मला असं वाटतं. गो, रेडी टू गो. या हातमध्ये ग्लोव्ज घातलेत आणि या हातमध्ये ग्लोव्ज नाही घातले, कारण की मला व्हिडिओ दाखवायचं आहे. मला एन्जॉय करूया, मजा करूया. ब्लॉगमध्ये कंटिन्यू, दुसरं काही नाही. लेट्स गो. मला फोनची भीती आहे, दुसरं कुठलीच भीती नाही. गणपती बाप्पा मोरया. काय एक्सपिरियन्स आहे, कडक एक्सपिरियन्स आहे. लाईफमध्ये आता काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे मित्रांनो. कडक खूप एन्जॉय केलं मित्रांनो, खूप एन्जॉय केला. आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स पाहायला भेटला. एक नंबर. फोनची रिस्क घेतली मी, अशी घ्यायला नाही पाहिजे होती, पण पण खूप मजा आली. तर मित्रांनो, आम्ही आता न्यू फ्रीमॅन्समध्ये आलो आहे. ट्रेडिशनल फूड मिळतं इकडे कुरुकचं. तर आपण आज जेवणार आहोत, मस्तपैकी बागडा रस्सा खाणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. तुम्हाला मस्तपैकी चव आणून देतो तोंडावर. जेवूया, भूक पण खूप लागले, कारण की सकाळपासून आपण फक्त नाश्ताच केला आहे आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही. तर भूक लागली खूप. तर जेवूया आता, दुपारचा टाईम झाला, खूप भूक लागली. चलो लेट्स गो. बघा मित्रांनो, बागडा कढी आलेली आहे मस्तपैकी, छान अशी. बघा हे बघा मित्रांनो, लेमन चिकन आलेलं आहे खूप छान असं. बागडा आणि भात मस्तपैकी. आता तुम्हाला जेवण भेटतो, खूप भूक लागली मित्रांनो. चला जेवण भेटतो तुम्हाला. काय रे, जेवलास? जेव चल लवकर. मस्तपैकी बागडा रस्सा आणि भात, लेमन चिकन. 1 hour later.
तर मित्रांनो जेवण खूप छान होतं, ट्रेडिशनल जेवण होतं कुरूपचं, तर खूप भारी लागलं खायला. बागडा रस्सा आणि दुसरं भात, त्या जोडला आम्ही मटन कढी पण मागितलेली, खूप छान लागली खायला. आणि मित्रांनो आपण आता आलो आहे म्युझियममध्ये, कुरूपच्या म्युझियममध्ये आलो आहे मी. मित्रांनो तुम्हाला पहिलाच बोललो का इकडे आर्मी कमांडो, नेव्ही कमांडो खूप राहतात इकडे. टँक आहे, नेव्हीची बोट आहे, खूप काही आहे बघायसारखं. हे बघा आज मॅचिंग पण केले नानीनी आणि नाणी मॅचिंग नेव्ही चॉपर, नेव्हीचं चॉपर आहे. तर मित्रांनो आपण पूर्ण म्युझियम पाहिलं आहे. हे बघा इकडे फायटर जेट आहे C-1624 बघा. आणि आपण पूर्ण म्युझियम बघितलं, खूप भारी वाटते म्युझियम बघून. कारण की काही गोष्टी आहेत ना अशा बघितल्या अंगाला काटे येतात अशा गोष्टी आहेत. आणि हे बघा इकडे नेव्हीचं पण ठेवलेलं आहे सर्व काही. नेव्हीची बोट आहे, मॉडेल ठेवलं आहे. आणि इकडे टँक आहे मोठा. टँकमध्ये जायची इच्छा आहे पण जाऊन नाही शकत, टच पण नाही करू शकत. पहिली गोष्ट म्हणजे एक नंबर. तर मित्रांनो आता आपण कुरूप गार्डनमध्ये आलो आहे आणि इकडचं गार्डन खूप भारी आहे आणि गार्डनला पण एंट्री चार्ज आहे. तर आम्ही तिकीट काढले सर्वांनी आणि आता आतमध्ये फिरायला आलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे डुप्लिकेट एल्फिल टावर आहे, दिसत असेल तुम्हाला समोर. हे बघा छोटंच आहे झिप लाईन आणि इकडे छोटी मुलं एन्जॉय करतात झिप लाईनवर. याला एज लिमिट नाही, वजनावर नाही आता डिपेंड. रोज गार्डन आहे बघा इकडे, खूप छान असं. आणि तुम्हाला इकडून व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. खूप छान असा व्ह्यू आहे. हे पहा खूप भारी व्ह्यू आहे. हे बघा मित्रांनो आता छोटी मुलं पण झिप लाईन करायसाठी गेली. हे बघा तिकडे जीविका आहे आणि कनिष पण गेला. ते बघा कनिष पण गेला तिकडे. चला त्यांची पण इच्छा पूर्ण झाली मित्रांनो. त्यांना तिकडे करून नाही दिलं कारण की तिकडे एज लिमिट होती, 15 वर्षाच्या वरतीच करून देतात, नाहीतर नाही करून देत. तर आता त्यांना इकडे करायचा चान्स भेटलाय. हे बघा जीविका गेली. हे बघा आता कनिष पण गेलाय. एवढा फिट्ट पकडलं त्यांनी, घाबरलाय कनिष. ते बघा ते बघा घाबरलाय खूप. हे बघा नानी पण गेले. हिला नेलाच नाही, हिला नेलाच नाही, हिला नेलाच नाही, हिला नेलाच नाही, हिला नेलाच नाही. 2 hours later. तर मित्रांनो आपण खूप छान असा आराम केला 2 तास आणि आता मार्केट फिरायसाठी आलोय मार्केटमध्ये. तर चला बघूया मार्केटमध्ये काय आहे इकडच्या. मिनी उटीचं मार्केट एक्सप्लोअर केलं तर तिकडे आपल्या पद्धतीचं जेवण तर नव्हतं. कुरूपला बघायला गेलं तर आपल्या पद्धतीचं जेवण पण भेटतं, म्हणजे आपल्या पद्धतीसारखं जेवण पण भेटतं बोलायला गेलं तर. आणि मंडळी तुम्हाला इकडे ना फिश मार्केट पण बघायला भेटतं, मसाला मार्केट पण बघायला भेटतं आणि चिकन शॉप पण बघायला भेटतं. आणि इकडे स्पेशली जी लोक ड्रिंक करतात त्यांच्यासाठी पण दुकानं खूप आहेत इकडे बोलायला गेलं तर. एक बोलू शकतो आपण महाबळेश्वर आणि गोव्याचं मिश्रण. एक बोलतात ना आपल्या पद्धतीसारखं जेवण आणि सर्व काही. मी दाखवू नाही शकत काही तुम्हाला नेगेटिव्ह गोष्ट आहेत ते, म्हणजे ड्रिंकची शॉप आहेत बोललं तर तुम्हाला समजून जाईल काय आहे ते. तर त्या मी दाखवू नाही शकत, तर जरा समजून घ्या, दुसरं काही नाही. खूप आहे तिकडे, एक नाही आहे, खूप आहे. किती लाइटिंग केले बघा बसला. आणि मित्रांनो तिकडे बघायसारखं खूप आहे, तुम्ही एकदा एक्सप्लोर करून बघा. खूप आहे इंडियामध्ये बघायसारखं, तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा कुरूपला. खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी आहे. आणि कोण कुरूपला गेला असेल
तर मला कमेंट करायला विसरू नका. तर कमेंट करा कोण पहिला कुरुकला गेला असेल तर. जेवायसाठी काहीतरी घ्यायला आलोय तर चला. इकडे शोरमा आहे, चिकन आहे, सर्व काही आहे. चलो खाने के लिए कुछ तो लेते. तिकडे ना मित्रांनो ड्राय आयटम्स पण खूप भेटतात, मसाल्याचे आयटम पण खूप भेटतात. तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. खूप मोठे दुकान आहे बघा. इकडे सगळ्यात इम्पॉर्टन्स आहे ना कॉफीला सगळ्यात मोठा इम्पॉर्टन्स आहे. चॉकलेट्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. हे बघा हे सगळे ड्राय आयटम्स आहेत. हे ड्राय आयटम्स आहेत. इकडे वरती चॉकलेट्स आहेत. इकडे ड्राय आयटम दिसतील तुम्हाला सगळे. हे बघा सगळे ड्राय आयटम्स आहेत. आणि हे बघा ड्रायफ्रूट्स. मसाल्याचे आयटम्स पण खूप आहेत. मसाला इकडे खूप विकला जातो. कॉफी आहे इकडे बघा. मसाला आहे ते बघा. मसाला तुम्हाला आपल्या हॉटेलच्या जवळच खूप छान असं मोठं दुकान आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो. तिकडे पण खूप तुम्हाला असे मसाल्याची व्हेरायटी बघायला मिळतील. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे. बघा मित्रांनो मस्तपैकी कोंबडी बुजवले पूर्ण. खाली पण आहे. आणि इकडे तंदुरी रोटी बनवायला घेतली. तुम्ही पाहू शकता. खूप भारी ना. इकडे शोरमा आहे. हो हे बघा एक नंबर. तर मित्रांनो मी पूर्ण मार्केट नाही दाखवू शकलो तुम्हाला, पण हां उद्या पण जाणार होतो आपण. तर उद्या पण तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवेल. तर टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो आता पूर्ण फॅमिली बेडरूममध्ये. वा एक नंबर सेटअप केला आहे बघा. शोरमा ठेवलेत, चिकन आहे, मस्तपैकी तंदुरी आहे. आणि एक ग्लास अजून भरले का नाही अजूनपर्यंत. हां थम्सअप पाठीमागे. थम्सअप मित्रांनो जास्त विचार करू नका.